चला आपण आज निफ्टीबद्दल थोडं बोलूया. निफ्टीच्या वीकच्या चार्टमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला एक प्रॉपर ब्रेकआउट दिसतो आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर एक झोनमध्ये अडकलेली दिसते. 25,800च्या रेंजमध्ये दिसते आपल्याला ब्रेकआउट झोन. 25,750 ते 25,800च्या आसपास एक सपोर्ट दिसतो आहे. त्यानंतर आता आपण एक वीकमध्ये दिसतो आहे आपल्याला 26,300च्या आसपास काहीतरी हाय होतं त्याचं. आणि एक ट्रेंड लाईन मारून ठेवूया. ओके, ठीक आहे. आता आपण डेमध्ये जाऊन बघूया काय करते निफ्टी. ओके, डेमध्ये आपल्याला दिसत आहे. ओके, ट्रेंड लाईन दिसते. ठीक आहे. निफ्टीची सध्या कंडिशन जी चालू आहे काढून टाकतो. सपोर्ट हा खालचा काढून टाकतो. ओके, तर ओव्हरऑल निफ्टीचा ट्रेंड हा पॉझिटिव्ह जाताना दिसतो आहे. हायर हाय बनवत चाललेला आहे. जसं निफ्टी जेव्हा खाली आला किती खाली 700च्या आसपास आला, त्यानंतर आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टर एका एरियामध्ये बघायला भेटलेला आहे. तो इथे ठीक आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे ही निफ्टी मुवमेंट घेतलेली आहे. मुवमेंट घेतल्यानंतर निफ्टी आता 25,461 चालू आहे. ठीक आहे, मी काढतो जरा ट्रेंड लाईन थोडंसं ड्रॉ करावं असं वाटतं. ओके, ठीक आहे. ओव्हरऑल निफ्टी पॉझिटिव्हमध्ये चाललेले आहे. आणि ज्यावेळी इथे 25,213च्या आसपास निफ्टीने जेव्हा ब्रेकआउट दिला त्यावेळी निफ्टी 25,700च्या आसपास जायला हवी, 750च्या आसपास जायला हवी असं माझं एक प्रिडिक्शन होतं. तसंच आज हा फक्त प्रिडिक्शनसाठी आहे. याच्यामध्ये कोणतीही बाईंग सेलिंगची मी रिकमेंड करत नाही आहे. फक्त हे एक व्हिडिओ माहितीसाठी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बघा एक निफ्टीसाठी आता एक ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या एका झोनमध्ये एक निफ्टी अडकलेली होती. त्याचं एक ब्रेकआउट आलेला आहे. तसं बघायला गेलं तर एक प्रकारचं एक रिटेस्ट इथे दिसत आहे. अजून थोडं डाऊन यायला हरकत नव्हती. हा एक प्रकारचा रिटेस्ट दिसतो आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर एक हॅमर कॅन्डल दिसते. ठीक आहे. मग त्याआधी मी एक फिबोनाची लावून बघतो की आत्तापर्यंत जो मार्केट चाललेला आहे मार्केटच्या कोणत्या झोनमध्ये सध्या निफ्टी चालू आहे. ओके, 0.7च्या पण वर आहे. ओके, 0.7 to 1च्या झोनमध्ये. ठीक आहे. आता जर निफ्टीने इथे आपल्याला बघायला भेटलं तर निफ्टीने जर ह्या झोनच्या वर ब्रेकआउट आलं तर मे बी लवकरच आपल्याला 25,800 26,000 बघायला भेटेल. मे बी 26,200 ही ब्रेक झालेला दिसेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डे कॅन्डल नंतर 1 आवरमध्ये जाऊया. 1 आवरमध्ये काय सांगते. ओके, 1 आवरमध्ये ठीक आहे, मी काढून टाकतो. 1 आवरमध्ये एक बेरिश फ्लॅग तयार झालेला दिसतो आहे. ह्या बेरिश फ्लॅगमध्ये निफ्टी एक झोनमध्ये चालताना दिसते. लोवर लो बनवत चाललेली आहे. कुठेही चेंज ऑफ कॅरेक्टर अजून आलेला नाही. चेंज ऑफ कॅरेक्टर मला वाटतं 25,600च्या वर आपल्याला चांगला बघायला भेटेल. ठीक आहे. आता सध्या वर्क ऑर्डर ह्या 25,400पासून वर पडलेल्या आहेत. ह्या ज्या ऑर्डर्स आहेत वर्क ऑर्डर तिथून बोलतो ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स मे बी रिटेस्ट करण्यासाठी येऊ शकते. ठीक आहे. आता सध्या तर झोन तर पॉझिटिव्ह दिसतो आहे. पॉझिटिव्ह झोननुसार 15 मिनटामध्येही ते पॉझिटिव्ह 5 मिनटामध्ये जाऊया आपण. ओके, ते एक झोन ब्रेकआउट झाल्यानंतर 25,400च्या वर एक रिटेस्ट आणि त्यानंतर
मार्केटवर जाताना दिसतो आहे. तर उद्या मे बी मार्केट 25,500च्या आसपास किंवा 25,500च्या वर जर ओपन झाला तर 25,550च्या आसपास जाऊ शकतो आणि 25,600 हा एक मेजर रेजिस्टन्स दिसतो आहे. तर एका मेजर रेजिस्टन्सला येऊन ती पुन्हा खाली जाऊ शकते. ठीक आहे. तर ओव्हरऑल सेंटिमेंट सध्या पॉझिटिव्ह दिसते आणि जर इन केस खाली ओपन झाली, खाली जर साईडवेज ओपन झाली इथे 25,400च्या 450च्या आसपास, तर इथून मार्केट पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करू शकतो. तसंच इथे खाली ओपन जरी झाली ह्या इथे, तर एक सपोर्ट झोन दिसतो आहे. त्यानंतर इथूनसुद्धा बाईंग येण्याचा चान्सेस आहे. आणि जर वरच ओपन झाली तर एक प्राईस ॲक्शन बघावं लागेल. प्राईस ॲक्शननुसार हा एक झोन जर वर ओपन होऊन वर क्लोज दिली तर मे बी ही 25,600च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल. तर ओव्हरऑल सेंटिमेंट ही निफ्टीची पॉझिटिव्ह आहे. बघूया आता उद्या मार्केटमध्ये काय होते. येत्या आठवड्यामध्ये 25,600 25,800च्या आसपास निफ्टी दिसू शकते. तसंच खाली 25,300 25,200 ते 25,000 ह्या एका सपोर्ट झोनपर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकते. ओव्हरऑल सेंटिमेंट ही पॉझिटिव्ह दिसते. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त ही व्हिडिओ माहितीसाठी आहे. कोणतेही बाईंग आणि सेलिंगची रिकमेंड मी करत नाही. थँक्यू.